राधे राधे सर्वांना. जय श्री महाकाल. पार्वतीपते हर हर महादेव. आता आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी विश्वेश्वर या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती जाणून घेऊया. एकदा अद्वितीय अशा परमेश्वराने एकाचे दोन होण्याचे ठरवले. तेव्हा तो परमात्मा सगुण रूपात शिव म्हणून व स्त्री वेशात शक्ती म्हणून प्रगट झाला. प्रकृती व पुरुष यांची यातूनच निर्मिती झाली. प्रकृती व पुरुषास परमेश्वराने तपश्चर्या करण्यास सांगितले. तेव्हा प्रकृती व पुरुष म्हणाले, प्रभो परमेश्वर शिवा, तपश्चर्या करण्यास आम्हास जागा नाही, तपश्चर्या कोठे करू? तेव्हा 5 कोस लांबी रुंदीचे एक सुंदर नगर शिवांनी तयार केले. श्रीहरींनीही येथे तपश्चर्या केली. हेच ते काशीचे तीर्थक्षेत्र. प्रत्यक्ष विष्णू आपली पत्नी प्रकृतीस बरोबर झोपी गेले असता त्यांच्या नाभीतून एक कमल बाहेर आले. त्या कमलातून ब्रह्मदेव निर्माण झाले व पुढे शंकरांच्या आज्ञेवरूनच त्यांनी सृष्टीची रचना केली. कर्माचे घर्षण करण्यामुळे या नगरीस काशीपुरी हे नाव प्राप्त झाले. याच काशी क्षेत्रात अविमुक्तेश्वर लिंग विराजमान झालेले आहे. अत्यंत पापी लोकांनाही यामुळे गती मिळते. सर्व जनांच्या मुक्तीचे हेच स्थान आहे. शिवाचे या काशी क्षेत्रावर भारी प्रेम आहे. मोक्ष व सर्व भोग देणारी ही काशी नगरी आहे. एकदा पार्वतीने शिवास विचारले, हे प्रभो, या काशी क्षेत्राचे एवढे महात्म्य काय आहे? तेव्हा शंकर म्हणाले, हे पार्वती, अनेक थोर पंडित येथे वेदाध्ययन करतात. सर्व लोकांस या क्षेत्रामुळे मुक्ती मिळते. अपवित्र स्त्रियांचे पातकही याच क्षेत्री नष्ट होते. केवळ येथील वास्तव्य मोक्ष देणारे आहे. हे पार्वती, धर्माचे सार सत्य आहे. मोक्षाचे सार क्षम्यता आहे. सर्व तीर्थक्षेत्रांचे सार हे अविमुक्त लिंगस्थान आहे. वाराणसी काशी हे माझे गुह्यतम स्नान आहे. पार्वतीपते हर हर महादेव.